बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। महिलांच्या सुरक्षणार्थ धुळ्यातील नर्सिंग कॉलेज येथे जनजागृतीपर कार्यक्रम संपन्न। सातपुडा संस्थेला 22 एकर जागा मोफत कशी, जन आंदोलन छेडण्याचा प्रथम महापौर भगवान करंकाळांचा इशारा। काळे धन सापडल्याने धुळ्यात काँग्रेसचे खासदार धीरज साऊ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन। धुळे मध्यवर्ती बस स्थानकातील धुळीमुळे प्रवाशांना जाणवतो शारीरिक त्रास। शरीर संपदेसाठी मानवी आयुष्यात योगासन महत्त्वाचं, निवृत्ती पवार यांचं प्रतिपादन। धुळे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात आज सशस्त्र सेना ध्वज दिन 2023 कार्यक्रम संपन्न। आणि धुळ्यात आदिवासींचा मोर्चाद्वारे एल्गार। माता हिंगलाज टीव्हीच्या बातम्यांचं थेट प्रसारण आपण यूट्यूबला देखील पाहू शकतात। यूट्यूब, फेसबुक, ट्विटरवर माता हिंगलाज टीव्हीच्या बातम्यांना लाईक, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने। शासकीय सेवा बजावणाऱ्या ठिकाणांपासून तर आदी ठिकाणी काम करत असलेल्या कामगार महिलांवर अन्याय, अत्याचार होत असलेल्या बातम्या आपण ऐकतोय, वाचतोय आणि पाहतोय देखील। त्या पार्श्वभूमीवर धुळे शहरातील नर्सिंग कॉलेज येथे कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळापासून संरक्षण, प्रतिबंध, मनाई व निवारण अधिनियम 2023 अंतर्गत जनजागृतीपर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात नर्सिंग कॉलेजच्या नर्स, कर्मचारी आदी कामगार महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। दिनांक 9 डिसेंबर 2023 रोजी शासकीय परिचारिका विद्यालय गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेज येथे कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळापासून संरक्षण, प्रतिबंध, मनाई व निवारण अधिनियम 2013 अंतर्गत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला। जनजागृती कार्यक्रमासाठी दिनांक 6 डिसेंबर 2023 रोजी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्री दत्ता देवगावकर सर व नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य यांची परवानगी घेण्यात आली होती। सदर कार्यक्रमासाठी नर्सिंग कॉलेजचे प्रथम वर्षाचे, द्वितीय वर्षाचे व ऑन ड्युटी ट्रेनिंगला असलेल्या एकूण 90 विद्यार्थिनी उपस्थित होत्या। तसेच कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर मयूर गीते, परिचारिका अनिता बनाते व इतर शिक्षकवृंद उपस्थित होते। तसेच सखी वन स्टॉप सेंटरच्या ॲडव्होकेट रोहिणी महाजन, केंद्र व्यवस्थापक ॲडव्होकेट गायत्री भांबरे, विधी अधिकारी ॲडव्होकेट शीतल जावरे, केस वर्कर श्री निलेश कोकणी, IT स्टाफ उपस्थित होते। सदर कार्यक्रमात कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळापासून संरक्षण, प्रतिबंध, मनाई व निवारण अधिनियम 2013 ची माहिती ॲडव्होकेट रोहिणी महाजन यांनी दिली। सोबतच सखी वन स्टॉप सेंटरची माहिती ॲडव्होकेट गायत्री भांबरे यांनी दिली। तसेच संवाद व समुपदेशनाचे महत्त्व ॲडव्होकेट शीतल जावरे यांनी सांगितले। धुळे देवपुरातील नगावारी नजीकच्या सातपुडा शिक्षण संस्थेला भाडेतत्वावर दिलेली 22 एकर जमीन कोणत्याही प्रकारची पट नजराणा न भरता सिटी सर्वे क वर्गाचा उतारा फुकटात लावून दिल्याप्रकरणी जन आंदोलन छेडण्याचा इशारा प्रथम महापौर भगवान करंकाळ यांनी दिला आहे। जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे की देवपुरातील सातपुडा शिक्षण प्रसारक संस्थेला सन 1965 पासून 9 हेक्टर म्हणजेच 22 एकर जागा भाडेतत्वावर दिलेली आहे। नवीन शर्तीचा भंग झाल्याने सन 2002 मध्ये संपूर्ण जागा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने जप्त करण्यात आली। त्याविरोधात संस्थापक अध्यक्षांनी नाशिक अप्पर आयुक्तांकडे अपील दाखल केले। त्यानंतर सन 2006 मध्ये देवपूर तलाठी मंडळ अधिकारी, तहसीलदार यांच्या संगनमताने 22 एकर जमीन सातपुडा संस्थापक अध्यक्ष यांचे नाव 1 रुपया न घेता नावावर करण्यात आले। विशेष म्हणजे या संस्थेला लागूनच 500 प्लॉट नवीन शर्तीचे आहे। यातील प्रत्येक प्लॉट धारकाला कमीत कमी 5 ते 6 लाख रुपये नवीन शर्तीतून वर्ग करण्यासाठी शासनाला भरावे लागले। नाव लावण्यासाठी वर्षानुवर्षे चक्रा माराव्या लागतात। सातपुडा अध्यक्षाला नजराणा न भरता फुकटा सिटी सर्वेत नाव लावून दिल्याप्रकरणी
तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार आणि सिटी सर्वेच्या संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा. या प्रकरणी जनआंदोलन छेडण्याचा इशारा प्रथम महापौर भगवान करंकाळ यांनी दिला आहे. पहिला महापौर धुळे मौजे देवपूर धुळे येथील 1965 साली सातपुडा शिक्षण संस्था या संस्थेला भाडे तत्वावर शासनाने जमीन दिली होती. शिक्षण हे पवित्र कार्य असल्यामुळे शासनाने त्यांना ती जमीन दिली होती. त्या महाभागांनी काय केलं, 2002ला नवी शर्तीची जमीन जुनी शर्त करून टाकलेली. क वर्ग कुठलाही नजराना सरकारच्या तिजोरीमध्ये 1 रुपया सुद्धा नजराना न भरता काही महसूलच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्यांनी क वर्ग करून टाकलेला आहे. मागे काही कलेक्टरांना, काही पत्रकार बांधव, सामाजिक सेवक, जागृत नागरिक दिलीप आप्पा वाघ आणि कैलास भाऊ गर्दे यांनी ही निदर्शनात कलेक्टरांना ही बात आणून दिली होती. त्यावेळेला कलेक्टरांनी ती जमीन सातपुडा शिक्षण संस्थेकडनं परत घेतली, जप्ती केली, अधिकारी पाठवले. परंतु परत काही महसूलच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी संगनमत करून विभागीय आयुक्तांकडे गोलमोल असे काहीतरी उतारे दिले आणि त्या माध्यमातून परत ती संस्था त्यांच्या ताब्यामध्ये. आज मी कलेक्टरांना निवेदन दिलेले आहे. मी म्हटलं आहे की जर धुळे शहरामध्ये असे नवीन शर्तीचे जे काही लोक आहेत, जे नजराना भरतात, हेलपाट्या घालतात, लाखो रुपये भरून टाकलेले लोकांनी प्लॉटचे, शेतीचे, परंतु त्यांच्या नावावर जमीन होत नाही आहे, मग त्यांचा बी फुकटामध्ये तुम्ही त्यांना क वर्ग करून द्या, जुनी शर्तीची जमीन करून द्या, असं मी कलेक्टरांना निवेदन दिलेलं आहे. या निवेदनाचा जर त्यांनी काही कारवाई नाही केली, फौजदारी गुन्हे दाखल नाही केले, तर मोठं जन आंदोलन उभं करू. धन्यवाद. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते तथा खासदार धीरज साहू यांच्याकडे काळे धन सापडल्या कारणामुळे आज सर्वत्र त्यांचा निषेध व्यक्त केला जात आहे. धुळे शहरातही भाजपा महिला पदाधिकाऱ्यांच्या वतीने धुळे शहरातील महाराणा प्रताप यांच्या पुतळा परिसरात खासदार साहू यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करून निषेध व्यक्त करण्यात आला. काँग्रेस पक्षाचे खासदार धीरज साहू यांच्याकडे 3 कोटीहून अधिक काळं धन सापडल्याने राजकीय वर्तुळासह सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात आहे, तर दुसरीकडे याचा निषेध देखील केला जात आहे. धुळे शहरात आज भाजपा महिला पदाधिकाऱ्यांतर्फे खासदार धीरज साहू यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करून या संदर्भाचा निषेध व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी भाजपा महिला पदाधिकारी वैशाली शिरसाट, महापौर प्रतिभाताई चौधरी, उपमहापौर जयश्रीताई अहिराव, माजी उपमहापौर कल्याणीताई अंपळकर, मोहिनीताई धात्रक, नेहा अहिरराव, मिनल अग्रवाल, संगीता राजपूत, आरती पवार, आरती महाले, वंदना सातपुते, आशा चौधरी, सुनीता सोनार, शीला भडागे, संगीता पोद्दार, उर्मिला पाटील, सुवर्णा पाटील आदी महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 300 कोटी यांच्या घरात सापडले. एकीकडे आज आपल्या राज्यामध्ये आपण बघतोय जी एक जनता आहे, जी गरीब जनता आहे ती गरीबच होत चाललेली आहे आणि जो श्रीमंत आहे तो श्रीमंतच होत चाललेला आहे. ह्या काँग्रेसने 70 वर्ष राज्य केल्यानंतर आपले फक्त घरं भरले आणि जनतेचा गोरगरीब जनतेचा पैसा खाल्लेला आहे. हा धीरज साहूचा आज आम्ही भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा धुळे महानगर यांच्या वतीने इथे निषेध करतोय आणि धिक्कार करतोय. आज धुळे महानगर भारतीय जनता पार्टीकडून काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार धीरज साहू यांच्याकडे जी मालमत्ता सापडली ती कालाधन आहे आणि हा कालाधन मोजत असताना 40 मशीन देखील अपूर्ण पडले आणि ते मशीन देखील बंद पडले. 300 कोटी रुपये त्यांच्या घरात सापडले आणि अजून काही लॉकर हे उघडायचे बाकी आहेत. ज्यावेळेस माननीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी नोटबंदी केली त्यावेळेस त्यांचा उद्देश हाच होता की काँग्रेसने 70 वर्षात जे काळाधन जमवलेला आहे, जो काळा पैसा ठेवलेला आहे, तो काळा पैसा बाहेर काढायचा होता आणि असाच काळा पैसा जास्त प्रमाणात काँग्रेसचे जे नेते आहेत, लोक आहेत त्यांच्याकडेच आढळून आलेला आहे आणि धीरज साहूकडे देखील एवढी अमाप अशी काळी संपत्ती आढळून आलेली आहे. हे कालाधन जे त्यांनी जमा केलेला आहे तर हा गरीब जनतेचा पैसा आहे. हा गरीब जनतेचा पैसा त्यांनी 70 वर्ष देश लुटून हा पैसा जमा केलेला आहे आणि असा पैसा त्यांच्या सर्व काँग्रेसच्या लोकांमध्ये आढळून येत आहे. त्याचा भारतीय जनता पार्टीच्या वतीने धिक्कार करण्यात येतो, निषेध करण्यात येतो. आजचं जे आंदोलन आहे आमच्या प्रदेशाचे अध्यक्ष माननीय चित्राताई वाघ यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रभर हे आंदोलन
काँग्रेसचे लोक आहेत ज्यांनी कालाधन जमवलेला आहे, माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब हे त्यांना स्वस्थ बसू देणार नाही आणि असं कालाधन हे जनतेसमोर येईल आणि काँग्रेसचा जो भ्रष्टाचार आहे 70 वर्षात केलेला तो भ्रष्टाचार जनतेसमोर येणार आहे आणि जनतेसमोर उघड होत आहे. म्हणून सर्वजण काँग्रेसने केलेल्या या कालाधन जमवलेल्याचा सर्व धिक्कार करतो आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टी धुळे महानगर यांच्या वतीने हे आंदोलन आम्ही केलेलं आहे. या काँग्रेसचे सर्व जे काही भ्रष्टाचारी आहेत त्यांचा भारतीय जनता पार्टीच्या वतीने धिक्कार आणि निषेध. धुळे शहरातील मध्यवर्ती बस स्थानकातील दुरावस्थेमुळे वाहनांची खिळखिळ झाली, तर दुसरीकडे रस्त्यावरील धुळीच्या लोळांमुळे प्रवाशांना शारीरिक त्रास जाणवतोय. वर्षभर बस स्थानकात धुळीचे लोळ असल्याने काही प्रवाशांना आपल्या गावाची एसटी कुठे लागते याचा थांगपत्ता देखील लागत नाही. म्हणून संबंधित प्रशासनाने या समस्येची त्वरित दखल घ्यावी अशी मागणी प्रवाशांतर्फे केली जात आहे. नावारूपाला आलेल्या धुळे मध्यवर्ती बस स्थानकाचा प्रश्न सध्या ऐरणीच्या वाटेवर आलाय. बस स्थानकाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या रस्त्यावर वर्षभर धुळीचे लोळ असल्याने प्रवाशांना श्वास घ्यायला देखील मोठा त्रास सहन करावा लागतो. दिवसेंदिवस ही समस्या कायम असल्याने काही प्रवाशांना आपली बस कुठे लागते याचा थांगपत्ता देखील लागत नाही. उलटपक्षी धुळीच्या लोळात बस शोधण्यात प्रवाशांना किरकोळ अपघातांना देखील सामोरं जावं लागतं. रोजच्या निर्माण होणाऱ्या या समस्येमुळे नागरिकांच्या नाकी नऊ आले आहेत. तसेच धुळीच्या लोळाला कंटाळलेले काही प्रवासी आता एसटी बस स्थानकात न थांबता खाजगी वाहतुकीकडे धाव घेत आहेत. यामुळे बस स्थानकाच्या उत्पन्नावर परिणाम होऊ शकतो. त्यासाठी संबंधित आगार व्यवस्थापक साहेबांनी लवकरात लवकर या समस्येची दखल घ्यावी अशी मागणी प्रवासी करताय. सुनील गवळी, सहसंपादक, माता हिंगलाज वृत्तवाहिनी, धुळे. मानवाच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे आहार विहारात बदल करणे गरजेचे आहे. या माध्यमातून आजारांपासून दूर राहणे शक्य होईल. भारतात दिवसागणिक आजारांचे प्रमाण वाढत आहे. माधवबागच्या माध्यमातून योग्य उपचार पद्धती अवलंबल्यास निश्चितच फायदा होईल, असे नंदुरबार येथे आयोजित कार्यक्रमात डॉक्टर कीर्ती सूर्यवंशी यांनी सांगितले. दिनांक 6 ते 10 डिसेंबरपर्यंत रोज सकाळी 6 ते 7 या वेळेत नियमित योगासन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यासाठी नंदुरबार जिल्हा पतंजली योग समितीचे जिल्हाध्यक्ष अँडी माळी, भारत स्वाभिमानचे जिल्हा प्रभारी नवजीत शिंदे, महिला प्रभारी किरण राजपूत, तालुका प्रभारी अजय सिंग गिरासे, SN पाटील, धीरज पावरा यांनी मार्गदर्शन केलं. पतंजली समितीचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख महादू हिरणवाळे व भास्कर रामोळे यांनी संयोजन केलं. तर नंदुरबार आगार प्रमुख संदीप निकम यांनी आभार मानले. संजय मोरे यांनी सूत्रसंचालन केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी नंदुरबार आगाराचे सहाय्यक वाहतूक अधीक्षक सागर पाडवी, वाहतूक निरीक्षक अजिंक्य नाटकर, ऋषी पावरा, देवेंद्र सूर्यवंशी, दिलीप गायकवाड, महिला कर्मचारी ज्योती माळी यांच्यासह आदी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सुनील गवळी, सहसंपादक, माता हिंगलाज वृत्तवाहिनी, धुळे. समाजातील प्रत्येक घटकामधील महिलांना एकत्र आणून त्यांना एक नवे व्यासपीठ मिळावं यासाठी दिनांक 17 डिसेंबर 2023 रोजी आदिशक्ती महिला संमेलन 2023 या कार्यक्रमात महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे. धुळे तालुक्यातील नगाव येथील श्री गंगामाई अभियांत्रिकी महाविद्यालयात सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत आयोजित कार्यक्रमात महिला भगिनींनी सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलं आहे. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय धुळे ते आज सशस्त्र सेना ध्वज दिन 2023 या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात आजी माजी सैनिकांसह शहीद जवानांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यात आला. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी धुळे शहरातील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात सशस्त्र सेना ध्वज दिन 2023चं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे व आदी क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यात आजी माजी सैनिकांचा मोठा सहभाग दिसून आला. आदिवासी, शेतकरी, कष्टकऱ्यांच्या जमीन हक्क, जंगल हक्क, दुष्काळग्रस्त प्रश्न, शेतीमालाचा रास्त भाव, गायरान जमीन हक्क आदी न्याय मागण्यांसाठी सत्यशोधक शेतकरी सभेतर्फे मंत्रालयावर 24 डिसेंबरला मोर्चा धडकणार आहे. या मोर्चाचं आज दुपारी 4 वाजता धुळ्यात आगमन झालं. नवापूर, नंदुरबार, साक्री, धुळे, कन्नड, सटाणा, मालेगाव, शिरपूर तालुके
पूर्ण दुष्काळी जाहीर करीत नुकसान झालेल्या वन हक्क दावेदार आदिवासींसह सर्व शेतकऱ्यांना एकरी 30,000 रुपये नुकसान भरपाई मिळावी, पिण्याच्या पाण्याची व रोजगाराची व्यवस्था करावी। साक्री तालुक्यात 2018च्या दुष्काळाच्या नुकसान भरपाई शेतकरी व वन हक्क दावेदारांना अद्याप दिलेली नाही, ती त्वरित देण्यात यावी। आदिवासी व इतर जंगल निवासी वन हक्क कायदा 2006ची अंमलबजावणी करून दावेदारांना हक्काचे सातबारे व स्थळ पाहणी व GPS मोजणी करावी। आदिवासींविरोधात वन हक्क कायदा 2023 रद्द करण्यात यावा। आजपर्यंतच्या वहिवाटाद्वारे गायरान जमीनधारकांच्या हक्काचा सातबारा देण्यासाठी नवा कायदा करावा। कांद्यावर लादलेले 40% निर्यात शुल्क ताबडतोब मागे घ्यावे। सर्व शेतकऱ्यांना संपूर्ण व सरसकट कर्जमुक्ती द्यावी। पेसा कायदा व वन हक्क कायदा यावर आक्रमण करणारा वन संरक्षण कायदा दुरुस्त 2023 रद्द करण्यात यावा। मणिपूरमधील आदिवासींवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा करावी। बोगस आदिवासी हटवा। आदिवासी यादीतील घुसखोरी थांबवावी। मागासवर्गीय विद्यार्थ्यांना महागाई निर्देशांकानुसार शिष्यवृत्ती द्यावी। 28 नोव्हेंबर महात्मा फुले स्मृती दिन हाच खरा शिक्षक दिन जाहीर करावा। आदी मागण्यांचा यात समावेश असल्याचे रणजित गावित, RD गावित, वसंत माळचे यांनी सांगितले। हा मोर्चा नंदुरबार, साक्री, धुळे, मालेगाव, नाशिक, मुंबई असा 432 किलोमीटर पायी प्रवास करीत 17 दिवसांनी 23 डिसेंबरला मुंबईत पोहोचेल। सरकारने योग्य निर्णय न घेता महामोर्चा अडवल्यास त्या ठिकाणी जेलभरो सत्याग्रह करण्यात येईल। मोर्चाला रामसिंग गावित, करणसिंग कोकणी, किशोर ढगाळे, सुभाष काकुस्ते हे मार्गदर्शन करीत आहे। मोर्चा अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने मार्गक्रमण करीत आहे। मोर्चेकरांनी घेतलेल्या ध्वजांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले। सभाचा आणि सत्यशोध क्षेत्रीय सभा नंदुरबार पासून ते मुंबईपर्यंत आम्ही पायी बिरान मोर्चा घेतलेला आहे। याचा कारण असं की ज्याला 7/12 जमिनीचा उतारा मिळाला नाही त्याला उतारा मिळाला पाहिजे। ज्याला प्रमाणपत्र मिळालेलं आहे ज्या दावेदारांना त्यांना 7/12 मिळाला पाहिजे आणि ज्या प्रमित दावे आहेत त्यांना प्रमाणपत्र दिला पाहिजे, त्यांना पात्र केलं पाहिजे। आणि नंदुरबार जिल्हा आणि धुळे जिल्हा जे दुष्काळी आहेत ते दोन्ही जिल्ह्यात दुष्काळग्रस्त करून त्यांना एकरी 30,000 रुपये दिला पाहिजे, ही आमची मुख्य मागणी आहे। म्हणून आपण नंदुरबारपासून तर मुंबईपर्यंत कूच करत आहोत। शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। महिलांच्या सुरक्षणार्थ धुळ्यातील नर्सिंग कॉलेज येथे जनजागृतीपर कार्यक्रम संपन्न। सातपुडा संस्थेला 22 एकर जागा मोफत कशी, जन आंदोलन छेडण्याचा प्रथम महापौर भगवान करण काळांचा इशारा। काळे धन सापडल्याने धुळ्यात काँग्रेसचे खासदार धीरज साऊ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन। धुळे मध्यवर्ती बस स्थानकातील धुळीमुळे प्रवाशांना जाणवतो शारीरिक त्रास। शरीर संपदेसाठी मानवी आयुष्यात योगासन महत्वाचं, निवृत्ती पवार यांचं प्रतिपादन। धुळे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात आज सशस्त्र सेना ध्वज दिन 2023 कार्यक्रम संपन्न। आणि धुळ्यात आदिवासींचा मोर्चाद्वारे एल्गार। आणि याच बरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही। जय हिंगलाज।